हाय फ्रेंड्स, कसे आहात? बघा, एका वस्तूची विक्री किंमत 50 रुपये आहे आणि ती वाढवून आता 62.50 रुपये एवढी केली. म्हणजे शेकडा किती टक्के वाढ झाली? तर आता आपल्याला शेकडा किती टक्के वाढ झाली असं सांगायचंय. सुरुवातीला आपण बघूया तिची मूळ किंमत किती आहे. मूळ किंमत आहे त्या वस्तूची 50 रुपये. मग वाढीव किंमत किती आहे? वाढीव किंमत आहे 62.50 रुपये. आणि मग त्या दोघांमधला फरक किती आहे? तर फरक येतो 62.50 वजा 50 बरोबर 12 रुपये 50 पैसे, म्हणजेच 12.50 रुपये एवढा फरक येतो. हा आहे फरक. पहा बरं, हा जो फरक आहे ना, तर हा 50 रुपयाला 12.50 एवढा येतो फरक येतो. तर 100 रुपयाला कितीचा फरक असेल? त्याला कितीचा फरक पडेल असं काढा, मग तुम्हाला शेकड्यामध्ये काढता येईल. कितीचा फरक पडेल? काय काय करायचं? याचा तिरपा गुणाकार करायचा, याचा आणि याचा. इथे काय आपण एक समजूया है ना. तर मग 100 गुणाकारात 12.50, 100 गुणिले 12.50 यांचा गुणाकार घ्या, त्याला छेदामध्ये म्हणजे भागाकारात 50 करा. म्हणजे आपल्याला काय काढायचंय? एक्स हा काढायचा. काय करायचंय? हा कटला, हा कटला, 0 1 1 काटा. मग राहतो किती? 10 गुणाकारात 12.50 छेदामध्ये 5 राहतात. 5 1 5 5 2 10 असं करा. डायरेक्ट 50 गुणला असतं, भागलं असतं तरीही चालत होतं. मग काय राहील? 12.50 गुणाकारात 2 राहणार. मग उत्तर काय येईल? 12 दोन्ही पहा, 2 0 0 2 5 10 0 हात चालला, 1 2 4 आणि 1 5 2 1 2 25 राहतात आणि 2 0 2 सोडून पॉईंट द्या म्हणजे फक्त 25. कितीचा फरक पडतो? 25चा. म्हणजे एक ची किंमत 25 आली. म्हणजेच 100 रुपयाला 25चा फरक पडतो. हे बरोबर आलेला आहे. 25चा म्हणजेच 25%चा. कितीने वाढली ती किंमत? 25%. 25%. हे आलं आपलं उत्तर. ठीक आहे. ओके, गुड बाय.